साताऱ्याकडे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले मोठं शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरतायत। यावेळी काढण्यात येणाऱ्या महारॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी गांधी मैदानावरून या रॅलीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील राजेंच्या रॅलीत सहभागी होणार आहेत। यानंतर ही रॅली पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर पोहोचेल। तिथे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जनतेला संबोधित करतील। महाविकास आघाडीनं शशिकांत शिंदे यांच्या रूपानं तगडा उमेदवार उदयनराजेंच्या समोर दिला आहे। तर आपण थेट जाऊयात साताऱ्यात आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, राजे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, त्यामुळे स्वाभाविक आहे मोठं शक्ती प्रदर्शन तर होणारच आहे। नेते कुठले कुठले उपस्थित राहणार आहेत? नक्की सुवर्णा, मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीने आज करण्यात येणार आहे। साताऱ्यातील याच गांधी मैदानावर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वर काही वेळात लोक जमायला सुरुवात होतील आणि या ठिकाणावरून 11 वाजता ही रॅली पोवई नाका असेल त्या दिशेने निघेल। खरं तर उदयनराजे भोसले हे या भाजपच्या वतीनं त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण साताऱ्यात तयार झालं होतं आणि त्यानंतर साताऱ्यातील जे काही लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आता काही वेळात जमायला इथून सुरुवात होईल आणि मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर या रॅलीसाठी लावण्यात आलेला आहे। बडेच सगळे महायुतीचे बडे नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हेही या रॅलीमध्ये काही वेळानंतर सहभागी होणार आहेत। आणि त्यानंतर ते पोवई नाक्यावर पोहोचल्यानंतर ही रॅली ज्यावेळी पोवई नाक्यावर पोहोचेल त्या ठिकाणी शिवतीर्थावर या रॅलीला ते संबोधित करतील। हे तिन्ही नेते असतील ते संबोधित करतील। उदयनराजे सुद्धा त्यांच्या स्टाईलनं खरं तर ह्या लोकांना संबोधित करतील आणि त्या ठिकाणावरून ते पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात काही मोजक्या लोकांच्या करवी ते त्या ठिकाणी जातील आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। खरं तर 15 एप्रिलला शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत साताऱ्यातून त्यांनी उमेदवारी अर्ज आपला दाखल केला होता। आता उदयनराजे भोसले केवढं मोठं शक्ती प्रदर्शन करतायत हे पाहावं लागणार आहे। ठीक ठीक तुषार, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।